तर मंडळी नमस्कार. 2-4 दिवस झाला पाऊस अति जोरदार पडतोय, थांबत सुद्धा नाही. तर म्हटलं एक पनीर बसल्या बसल्या पनीरची भाजी बनवून घेऊया. पण पनीर स्वतःच करायचं ठरवलं. म्हणून म्हैशीच्या गाईच्या नाही तर म्हैशीच्या दुधाच्या 2 पिशव्या आणल्या आणि त्याच्यात तापवून घ्यायच्या आहेत. तर हे आपण गॅसवरती तापायला ठेवूया. तोपर्यंत आपण 1 लिंबाचा रस काढून घेतला आहे. एक उकळी आली दुधाला की त्यामध्ये जो आपण रस केला आहे आपला काढला आहे लिंबाचा, तो आपण थोडा थोडा टाकायचा याच्यामध्ये आणि नंतर आपण हळूवार असा ढवळून घ्यायचा. कमी पडला तर परत टाकायचं आहे. पण नंतर समजा हे झालं की 2-3 मिनटात हे दूध फुटतं. आपण एका चांगल्या चाळणीवर स्वच्छ असं व्हाईट कापड घेतलं आणि हा पनीर म्हणजे ते फुटलेलं दूध आपण पूर्ण ते पाणी काढून टाकलं आणि हे स्वच्छ पाणी थंडगार पाणी आपण लावतो आहे, कारण त्याचा लिंबाचा आंबटपणा निघून जाईल. आणि असं चांगल्या हाताने पिळून घ्यायचं आणि त्याच्यावर एक आपण असं वजन पाण्याचं ठेवलं. इथंच काय ठेवलं साधारण हा 1.5 तासामध्ये पाव किलो 250 ग्रॅम पनीर घरच्या घरी आपला तयार झाला आहे. तर ह्याची भाजी आपण आता करणार आहोत. पण हा घरच्या घरी करायचा एकदम सोपा आणि एकदम सुटसुटीत आणि एकदम स्वच्छ असा पनीर 1.5 तासात